बंदुकीचा बंदोबस्त तुम्ही करताय, त्यासाठी सुरुवात केली. कोयता गँगचं काय करायचंय? कोयता गँगवर आता हा एक संभ्रम जो आहे त्याला थोडंसं डिसमॅन्टल करणं गरजेचं आहे. की कोयता गँग म्हणजे एक पर्टिक्युलर गँग आहे जी कोयता घेऊन फिरते आणि तोडफोड करते, असं नाही आहे. हे अशी मुलं आहेत ज्यावेळेस आम्ही त्यांना पकडतो, त्यांचं इंट्रोगेशन करतो, त्यावेळेस फार गरीब परिस्थितीमधले मुलं आहेत, ज्यांचं घरी असं काही मोटिवेशन नाही आहे किंवा घरी कोणी बघणारं नाही आहे, आर्थिकदृष्ट्या फार त्रस्त आहेत आणि त्या बेसिकली पूर्ण परिस्थितीमध्ये त्यांचे काय ॲस्पिरेशन्स असतात. इंस्टाग्राम बघतात, त्यामध्ये टी व्ही बघतात, इतर गोष्टीतून प्रेरित होतात आणि काही वाईट वळणावर लागतात आणि मग अशा गोष्टीमध्ये थोडी हिरोबाजी करण्यासाठी, काही लाईक्स मिळवण्यासाठी, फॉलोअर्स मिळवण्यासाठी या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे कोयता गँग म्हणजे एक गँग आहे आणि ते पकडली जात नाही आहे पोलिसांकडून, असं नाही आहे. हे सगळे अल्पवयीन मुलं आहेत. अनफॉर्च्युनेटली तो ट्रेंड निर्माण झालेला आहे आणि हे सर्व काही आर्थिकदृष्ट्या कमी असलेले किंवा लक्ष ज्यांचं आईवडिलांचं ज्यांच्यावर नाही आहे, त्या लोकांकडे, त्या मुलांकडे बेसिकली ही परिस्थिती दिसून येते आम्हाला. पुणेकरांच्या मनात हीच भीती आहे की पोलीस काहीच करत नाही, असं त्यांच्या मनातला प्रश्न आहे. तुम्ही करताय अर्थात तुमच्या पद्धतीने, पण असं ठोस पाऊल का उचलत नाहीत पोलीस? नाही, कायद्याच्या दृष्टिकोनातून जेवढे त्यावर कडक कलम लावू शकतो आपण तेवढे आपण लावलेले आहेत. त्यामध्ये अलीकडे जर बघितलं तर पोलिसांची दिंड काढणे, त्यांची 3rd डिग्री रस्त्यावर घेणे, हे सगळं सुरू आहे. हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे जोडून, हे कायद्यात बसतं का, दिंड काढणे किंवा 3rd डिग्री रस्त्यावर करणे? दिंड पोलीस काढत नाहीत. पोलीस घटनास्थळ पंचनामा करतात आणि त्यावेळेस आरोपीला घटनास्थळावर घेऊन जाणं हे गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने मग तिथे आम्ही विचारपूस करतो घटनास्थळी आणि त्याचं मग चित्रीकरण करून धिंड काढलं आणि अशा टाईपचे काही गोष्टी म्हणल्या जातात. पण कायदेशीरदृष्ट्या इट इज ऑल घटनास्थळ पंचनामा जो आपला केला जातो. आतापर्यंत जे काही तुम्ही आरोपी पकडले कोयता गँग म्हटले, जे आता पांढरपुरीवर विमाननगर परिसरामध्ये घडलं, असे तुम्ही आरोपी अनेक पकडले, त्यांची धिंड काढली, त्यांना अशी शिक्षा केली, त्यानंतर सुद्धा असं ते कृत्य करतात, असं काही घडतं? नाही, अनफॉर्च्युनेटली तो बेस एवढा मोठा आहे. हा जो अल्पवयीन मुलांचा, भरकटलेल्या अल्पवयीन मुलांचा हा बेस एवढा मोठा आहे की रिपीट ऑफेंडर्स आपल्याला एवढे भेटत नाहीत यामध्ये. त्यांना शिक्षा भेटल्यानंतर अनेक वेळेस ते सुधारतात, पण काही जण जातात पुन्हा त्याच मार्गावर जातात आणि अशा लोकांची जे रिपीट ऑफेंडर्स आहेत त्यांची कुंडली पूर्ण पोलिसांकडे असते आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई पण केली जाते. अनेकदा असं बोललं जातं सोशल मीडियावर की पोलीस डायरेक्ट असे जे काही कृती करतात त्यांचा एन्काउंटर का करत नाही? अनेकांचा प्रश्न असतो. नाही, एन्काउंटर हा एक लीगल वर्ड नाही आहे. ज्यावेळेस आपण म्हणतो की पोलीस शस्त्राचा वापर का नाहीत करत, शस्त्राचा वापर त्याच वेळेस पोलीस करू शकतात ज्यावेळेस त्यांच्यावर शस्त्राचा कोणाचा वापर होईल किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर त्याप्रमाणे बंदुकीचा वापर होईल, त्यावेळेस मग पोलीस मग शस्त्राचा वापर करतील. आता जस्ट पिंपरी चिंचवडमध्ये काल परवा पोलिसांनी केला पण होता, आय थिंक गोळीबार पण केला होता आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस सिच्युएशन निर्माण होईल त्यावेळेस करतील पण. अनेक पोलीस डिपार्टमेंट्सनी केलेलं पण आहे. पण जस्ट बिकॉज त्यानं कोयता वापरला त्याच्यामुळं त्याच्यावर त्याला गोळी मारून ठार करणे हे काही कायद्यामध्ये बसत नाही. दॅट इज नॉट एन ऑप्शन.